ओळखला जातो. मी ठाणे जिल्ह्यामध्ये 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये देखील अव्वल क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मिळवलेलं आहे. जिल्हाधिकारी आयुक्त सर होते, त्यांनी देखील या ठिकाणी चांगलं काम करून जळगाव जिल्ह्यात मिळवलं. मात्र कशा पद्धतीचं केंद्रस्थान असेल, जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने तुम्ही हाताळाल, काय नेमका अनुभव घेऊन जळगाव? ठाणे जिल्ह्यामध्ये 100 दिवसांचा जो मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणारा जो प्रशासकीय सुधारणांचा कार्यक्रम होता, त्यामध्ये सर्वात जास्त माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून नेहमी सांगण्यात येतं की प्रशासन हे लोकाभिमुख असावं, गतिमान असावं आणि पारदर्शक असावं. त्यासाठी लागणाऱ्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या या 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमामध्ये करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यानंतरच लगेच 150 दिवसांचा देखील कार्यक्रम घोषित करण्यात आला होता आणि त्यामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीचं काम झालं होतं. आता त्या कार्यक्रमाला 100 दिवसांचं एक्सटेन्शन देखील प्राप्त झालेलं आहे आणि जे काम प्रशासकीय सुधारणांचं अपेक्षित होतं ते आणखी चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी आपल्याला वेळ मिळालेला आहे. यापूर्वीचे आपले जिल्हाधिकारी जे होते आयुष प्रसाद सर यांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमात देखील चांगलं काम केलेलं होतंच आणि आता 150 दिवसांमध्ये पण त्यांनी चांगलं काम करून एक चांगला पायंडा पाडून दिलेला आहे. तर त्यालाच पुढे घेऊन जाऊन आपण चांगल्या पद्धतीचं काम करून जळगावकरांसाठी अगदी लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्यासाठी आपला प्रयत्न आहे. सर, जळगाव जिल्हा हा पर्यटन, अजिंठा असेल, पद्मालय असेल, पर्यटनाच्या दृष्टीने जळगाव जिल्ह्यासाठी आपल्या प्रशासनातर्फे काय उपाययोजना? अजून मला जिल्ह्याची पूर्ण ओळख व्हायची आहे. त्याच्यामध्ये नक्कीच आपण टुरिझम डेव्हलपमेंट हा एक कोर भाग आपण ठेवून त्याच्यामधूनही जास्तीत जास्त रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे चालना देण्यात येईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया. फील्ड व्हिजिटमध्ये देखील अशा बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील की ज्यांना चालना दिल्याच्या नंतर टोटलच पर्यटनाला एक उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांना प्राप्त होईल. तर त्याप्रमाणे जसं जसं आपल्याला या सगळ्या गोष्टी उलगडत जातील त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपण उपाययोजना करूया. सर, जळगाव जिल्ह्यामधील मेडिकल हब असेल, जळगाव जालना रेल्वे मार्ग असेल, अंकलेश्वर बुरहानपूर रेल्वे मार्ग असेल, हे मोठे जे प्रकल्प आहेत त्या प्रलंबित आहे. त्यांचं काम अजून सुरू झालेलं नाहीये, काही ठिकाणी सुरू झालेलं आहे. मात्र आपल्या या येणाऱ्या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीची चालना या ठिकाणी मिळेल, काय तुम्ही अपेक्षा घेऊन जळगाव जिल्ह्यातील मोठे प्रकल्प? आताच एकदम ब्रीफली या काही गोष्टींबद्दल डिस्कशन झालं होतं, म्हणजे ओझरता उल्लेख करण्यात आला होता. तर त्यामध्ये जे काही मोठे प्रकल्प असतील ते सगळे प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्यासाठी फील्डवरची यंत्रणा असेल किंवा इतरही सर्व बाबी असतील तर त्या सर्व बाबींसाठी प्रयत्न करून ही प्रकल्प लवकरात लवकर कसे मार्गी लावता येतील जेणेकरून आपल्या जळगावकरांना या सगळ्या प्रकल्पांचा चांगला उपयोग होईल याच्यासाठी नक्कीच उपाययोजना करूया. तात्काळ आता सध्या यामध्ये प्रतिक्रिया देणं शक्य होणार नाही, कारण त्याबद्दल मलाही देखील सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि ओझरताच फक्त उल्लेख झालेला आहे. पण नक्कीच आपण याच्यामध्ये एक त्याला गतिमान बनवण्यासाठीची सर्व उपाययोजना करण्यासाठीचे सर्व प्रयत्न आपण करूया. नेमक्या कशा सूचना दिल्या आहेत किंवा प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी नेमक्या आपल्याकडून काय सूचना दिल्या गेल्या? लोकांना केंद्रबिंदू ठेवून प्रशासन हे गतिमान आणि पारदर्शक कसं राहील आणि लोकांच्या समस्या सोडवण्यावरती कसं आपल्याला नवनवीन प्रयोग करून लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल याबाबतच्या प्रथमच बैठक होती. आणि इथे माननीय माहिती आयुक्त साहेब देखील आले होते, त्यांच्यासाठी पण ती बैठक ऑर्गनाईज केलेली होती. अजूनही सर्व अधिकाऱ्यांना भेटणं शिल्लक आहे आणि ते भेटल्याच्या नंतर इतर सर्व सूचना दिल्या जातीलच. इव्हन आरओ कॉन्फरन्स देखील आम्ही लवकरच आयोजित करणार आहोत, ज्याच्यामध्ये महसुली अधिकारी असतील आणि इतरही अधिकारी असतील, त्यांच्याकडूनही देखील जिल्ह्याची सद्यस्थिती काय आहे आणि समस्या काय आहेत ह्या देखील समजून घेण्यावरती भर राहील आणि त्या प्रकारच्या सूचना, त्या तात्काळ मार्गी लावण्याबाबतच्या सूचना आणि त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठीच्या ज्या सूचना आहेत त्या देण्यात येतील. तुम्ही जळगाव जिल्ह्याचा या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे, जिल्हाधिकारी पदाचा. पहिल्यांदाच तुम्ही जिल्हाधिकारी पदावर या ठिकाणी झालेले काय? सर्वांना नमस्कार, मी रोहन घुगे. मी नुकताच म्हणजे थोड्या वेळापूर्वीच जिल्हाधिकारी जळगाव या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि सकाळी आल्याच पंचायत समिती सभापती आरक्षणाची सोडत काढण्याचा कार्यक्रम होता, तो चांगल्या पद्धतीने पार पडला. त्यानंतर इथे बरेच नागरिक आणि बरेच समाजसेवी संस्थांच्या मार्फत आणि इतरही सर्व जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत भेटी झालेल्या आहेत आणि जळगावमध्ये आल्याच्या नंतर एक खूप उत्स्फूर्त आणि चांगलं वातावरण बघायला मिळत आहे आणि नक्कीच इथे काम करायला आवडेल. जळगावचा जो केळीचा जिल्हा म्हणून प्रसिद्धी ऑलरेडी आहेच,
त्यासोबतच कॉटन आणि सोयाबीन देखील आहे. यामध्ये आणखी चांगलं काम कसं करता येईल याकडे लक्ष राहील. जे सामाजिक आपले क्षेत्र असतात जसं की एज्युकेशन असेल, आरोग्य असेल आणि इतरही जे इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टी आहेत ग्रामीण भागातल्या आणि इव्हन शहरी भागातल्या देखील, यांना पण समजून घेऊन त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स असतील तर तेही लवकरात लवकर सॉल्व्ह करून लोकांना लोकाभिमुख काम कसं करता येईल याच्यावरती भर असेल. एकंदरीतच आता 15 तालुके आहेत, मोठा जिल्हा आहे आणि प्रत्येक तालुक्यांमध्ये जाऊन त्याची भौगोलिक परिस्थिती, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती या सर्व समजून घेऊन लोकाभिमुख म्हणजे लोकांना जे आवश्यक वाटत असेल आणि सन्माननीय लोकप्रतिनिधींना आणि इतरही सर्व जे भौगोलिक आणि इतर सर्व सामाजिक आर्थिक रचनेमधून जे प्रॉब्लेम समोर येतील त्या सर्व प्रॉब्लेम सोडवण्यावरती भर राहील. सर, तुम्ही ठाणे असेल, वर्धा असेल या ठिकाणी कामगिरी केलेली आहे, विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवले. जळगाव जिल्ह्यासाठी असा कोणता उपक्रम तुम्ही राबवणार आहात जो यशस्वी ठरेल? जळगाव जिल्ह्यामध्ये बरेचसे म्हणजे शेतीप्रधान जिल्हा असल्यामुळे शेतीवरती काम करणं आवश्यक आहे. रुरल भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा पण कुठे इश्यू असेल तर ते सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. जसं की मी यापूर्वी पण सांगितलं की लोकांना सगळ्यात जास्त इम्पॅक्टफुल जर कुठल्या गोष्टी असतील तर ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्य पुरवल्याच्या नंतर आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवल्याच्या नंतर इतर सर्व गोष्टी ह्या बाकी विकासाला देखील मोठ्या प्रमाणावरती चालना मिळते. तर या सर्व गोष्टी सुधारवण्यावरती आणि तिथे आपलं व्हॅल्यू ॲडिशन काही करता येईल का त्यावरती भर असणार. सर, आता आपण पदभार हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.